एखादी व्यक्ती जर पुढच्या 30 दिवसापर्यंत गव्हाच्या ऐवजी मिलेटचा वापर केला तर काय परिणाम दिसायला लागतील? तुम्हाला बीपी आहे, कॅन्सर आहे, थायरॉइड आहे, शुगर आहे, बरोबर. या सगळ्या आजारांवर मिलेट्स काम करतो. ही ज्वारी, बाजरी किंवा मिलेट्स हे पदार्थ आहे. यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, लो डायटरी फायबर आहे आणि ग्लुटन फ्री आहे. खूप सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. सो वजन कमी करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. सो मिलेट्स सारखा नैसर्गिक आणि कमी खर्चाचा उपाय आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का? नक्की मॅम, नक्की. राईस जो आहे तो नक्की चेंज करा. नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा एमएलए, महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन, आणि लगेच जॉईन करा. सो आजचा विषय खूपच स्पेशल आहे. आतापर्यंत हा विषय आम्ही हाताळला नाहीये. आजकाल पूर्ण जनजागृती झाली आहे स्वतःच्या आरोग्याबद्दल, स्वतःच्या मनस्थितीबद्दल. सो आजचे ज्या गेस्ट आहेत त्या पहिल्यांदाच आपल्या पॉडकास्टवर आल्या आहेत. त्या 3 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतात. त्यांचं ब्रँड नेम आहे आस्था सत्व. सो स्वागत करूया सोनल देशमुख मॅमचं आपल्या एमएलए टॉक शो मध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? मला खूप छान वाटतंय आणि तुमच्याशी बोलल्यामुळे अजून एक एक्सप्लोअर करायला चान्स भेटलाय मिलेटमध्ये. वाव, सुपर. सो आता खूप जनजागृती झाली आहे मिलेट्सची आणि तुम्ही अवेअरनेस क्रिएट करताय ह्या फील्डमध्ये. सो ह्या फील्डची किंवा ह्या ब्रँडची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली त्यामागे असं कारण आहे की मला सुद्धा बीपी होतं, ब्लड प्रेशर. बर. आणि मी गोळ्या घ्यायची, बीपीच्या गोळ्या घेतल्यावर साईड इफेक्ट्स आहे. मग त्यानंतर मी बघायला लागली की ह्या गोळ्या कशा कमी होतील. तर मी सर्च केलं, त्यानंतर मिलेट्स बद्दल खूप माहिती मिळवली आणि त्यानंतर मी स्वतः हे प्रॉडक्ट यूज करून बघितले. त्याचे खूप सगळे बेनिफिट्स आहे. माझ्या गोळ्या कमी झाल्या बर. आणि त्यानंतर मी हळूहळू या प्रॉडक्टमध्ये उतरायला लागली. जसं 2023 इयर जे होतं ते सरकारने मिलेट इयर डिक्लेअर केलं होतं, पण लोक अजून त्याबाबत पाहिजे तसं अवेअरनेस नाही आहे. बरोबर. तर त्यामुळे त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत, जे मिलेट्स आहे त्याची नावं आणि या बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू मी सगळ्यांना सांगायला लागली, त्याबाबत अवेअर करायला लागली. वा, सुपर. सो आता आपल्या मिलेट्सच्या जगामध्ये असं म्हणतात की ज्वारी आणि बाजरी अचानक सुपर फूड झाले. सो त्याबद्दल काय सांगाल? मॅम, हे ज्वारी बाजरी अचानक सुपरफूड झालेलं नाहीये. बर. कारण की काय होतं, आधी पूर्वीच्या काळी माझे वडील सांगायचे की रोजच्या जेवणामध्ये ज्वारीच्या, बाजरीच्या, नाचणीच्या भाकरी राहायच्या. हो. आणि त्या काय होतं, ऋतूनुसार हिवाळा असला की बाजरीच्या भाकरी, नाहीतर ज्वारीच्या भाकरी आणि नाचणीच्या भाकरी. पण दिवसेंदिवस काय झालंय, ह्या गोष्टी आपल्या आहारातून निघून गेल्या. बरोबर. समतोल आहार आला नाही. आहारामध्ये काय प्रथिने किती आहे, प्रोटीन किती, फायबर किती, या गोष्टी आपण कधी बघितल्या नाही. आणि हळूहळू गव्हाची चपाती आपल्या रोजच्या जीवनात वापरायला लागलो. मग गहूची चपाती आल्यामुळे आपल्याला खूप सगळे आजारपण आले. पण जेव्हा आजारपण आले त्यानंतर आपण आपली जीवनशैली बदलली, तेव्हा बघितलं की हा त्रास कशामुळे होतोय. मग आपण आपल्या आहारामध्ये बदल केले. मग ज्वारी, बाजरी, नाचणी आणि खूप सगळे मिलेट्स प्रॉडक्ट आपण आपल्या वापरात आणायला लागलो. वाव, सुपर. आपलं हे पारंपरिकच फूड होतं जे आपण विसरत गेलो. हो. आणि आता परत ते आहाराच्या स्वरूपात किंवा मिलेटच्या स्वरूपात वापस आलेले. सो एखादी व्यक्ती जर पुढच्या 30 दिवसापर्यंत गव्हाच्या ऐवजी मिलेटचा वापर केला तर काय परिणाम दिसायला लागतील? नक्की खूप सगळा परिणाम आहे. मी फक्त एक चेंज करेल, 30 दिवसाऐवजी 3 महिने यूज करा. जसं ज्वारी, बाजरी, नाचणी हे तर आहेच, हे मेजर मिलेट्स आहे. आणि आपल्याकडे 5 हे मायनर मिलेट्स जे आहेत, पॉझिटिव्ह मिलेट्स, जसं की लिटिल मिलेट, कोदो मिलेट, बान्याट मिलेट, ब्राऊन टॉप मिलेट, असे 5 मिलेट्स आहेत. तर या 5 मिलेट्सला आपण बान्याटला भगर म्हणतो आणि फॉक्सटेलला राळा म्हणतो. हे 2च मिलेट्स आपल्याला माहितीतले आहे. बाकीच्या मिलेट्सची पाहिजे तशी ओळख झालेली नाहीये. आता बान्याट म्हणजे भगर. आता भगर आपण उपवासाला वापरतो. भगर खाल्ल्याने काय होतं की भूक लवकर लागत नाही. आणि हे जे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत तर त्याचे बेनिफिट्स काय, हे फूड ऍज अ मेडिसिन काम करतो. पण आपण काय करतो, आजारी झालं, मी माझंही उदाहरण सांगते की आजारी झाल्यानंतर आपण आपल्या याच्यात चेंजेस आणतो. त्यापेक्षा आधीच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये हे जर 5 पॉझिटिव्ह मिलेट्स वापरले तर आपल्याला आजार पण कमी होईल. जसं की बान्याड मिलेट आहे, तो आपल्या बॉडीच्या सॉफ्ट पार्टवर काम करतो. जसं की स्प्लिन्स आहे, त्या जे सॉफ्ट ऑर्गन आहे त्यावर ते काम करतं.
लिटिल मिलेट जो आहे तो जेनायटल पार्ट्स आहे. जसं आपल्याला पीसीओडी आहे, काही ओव्हरीजचे प्रॉब्लेम्स आहे, तर लिटिल मिलेट जर यूज केला तर आपण त्या पार्टला बॉडीच्या कव्हर करतो. असे 5ही पॉझिटिव्ह मिलेटचे बेनिफिट्स आहेत. जसं कोदो आहे तो इम्युनिटी वाढवतो, ब्राऊन टॉप जो आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करतो, फॉक्सटेल जो आहे तो नर्वस सिस्टीमला आणि लंग्सला काम करतो. तर हे 5 पॉझिटिव्ह मिलेट्स जर तुम्ही डेली लाईफमध्ये जर यूज केले तर त्याचे खूप सगळे बेनिफिट्स आहेत आणि मग गोळ्या खायचं काही काम नाहीये. बरोबर. सुपर मॅम. आजकाल काय होतं की फूड्स म्हणलं आपण म्हणतो ना की हेल्दी फूड म्हणलं की असं टेस्टलेस, त्याला काही चव नाहीये आणि मग लोकांना जास्त दिवस नाही खाऊ शकत. तर ह्या कंडिशन मध्ये तुम्ही मिलेट्स बद्दल काय सांगाल? नाही, हा तर खूप गैरसमज आहे. टेस्टलेस हे नाहीये. प्रत्येक बघा, ज्वारीला, बाजरीला, नाचणीला काही ना काही स्वाद आहे आणि त्याला तुम्हाला अजून जर टेस्टी हेल्दी बनवायचं आहे तर तुम्ही त्यामध्ये भाज्या टाका किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवा आणि रोजच्या लाईफमध्ये आपण मिलेट्स नक्की वापरू शकतो. जसं की खूप सगळे प्रॉडक्ट या मिलेट्सनी बनतात. सो आपल्याला सगळ्यात जास्त काय असते की लहान मुलांना आणि आता जेनझी म्हणजे तरुणांना, सो त्यांच्यासाठी मिलेट्स आवडतील असे हटके काही प्रोडक्ट्स आहेत का? नक्की मॅम. आता तुम्ही जसं म्हटलं की ते मिलेट्स खात नाही, तर मग आपण आता जेनझीमध्ये कोणत्या फॉर्म मध्ये चालतं? एक तर नूडल, पास्ता, हो. पॅनकेक आहे, बार्स आहे, हम्म. चिवडा आहे ज्वारीचा. तर आपण काय केलंय, या मिलेट्सला कन्व्हर्ट केलेलं आहे. हम्म. जसं की पॅनकेक मध्ये आहे, तर हे मिलेट्स यूज करून पॅनकेक बनवलं आहे, मिलेट्स यूज करून बार बनवलाय, नूडल आहे, पास्ता आहे. या 5 पॉझिटिव्ह जे मिलेट्स आहेत, जसं की मी सांगितलं तर कोदो, बार्न्यार्ड, लिटिल, या सगळ्या मिलेट्सचा पास्ता आणि नूडल्स पण आहे. म्हणजे तुमचा जो फॉर्म पाहिजे आवडीचा तो पण आहे आणि त्याद्वारे मिलेट्स पण जातात. तर दोन्ही डबल धमाका आहे मग. बरोबर. सो किती छान आहे की आपल्या आवडीच्या पदार्थामध्ये ते मिलेट्स आहेत आणि आपण ते बनवून खाऊ शकतो. त्यामुळे काय होईल की लहान मुलांना लहानपणीपासूनच जर ती सवय लागली तर ऑटोमॅटिक त्यांच्यातली जे प्रॉब्लेम्स आहेत होऊ शकतात, डायबिटीज म्हणा, वेट लॉस, वेट गेन म्हणा किंवा वेट गेनच केल्यानंतर बाकी किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि काय होतं की मैद्याचे पदार्थ खात आहेत, पिझ्झा खात आहेत, पास्ता खात आहेत, पण त्यामध्ये मधून जो प्रॉब्लेम होतो तो सॉर्ट आउट होऊन जाईल आणि लहानपणीपासूनच त्यांना हेल्दी फूडची सवय लागेल. खूप सुंदर आहे मॅम. सो मला हेच विचारायचं होतं की जसं मी तुम्हाला डायबिटीजच्या बद्दल विचारलं की डायबिटीज वेट लॉस करण्यासाठी किंवा पचन संस्थेच्या काही समस्या असतील तर त्यासाठी मिलेट्स उपयोगी ठरू शकतं का? नक्की नक्की मॅम. कारण की काय आहे, कोदो मिलेट जसं मी आता सांगितलं तो डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करतं. बरं. इव्हन तुम्हाला बीपी आहे, कॅन्सर आहे, थायरॉइड आहे, शुगर आहे, बरोबर. या सगळ्या आजारांवर मिलेट्स काम करतं. पण काय आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण ते वापरले पाहिजे. भात जो राईस आहे त्याला रिप्लेस केलं पाहिजे मिलेट्सनी. बरोबर. तर हे जे 5 मिलेट्स आहे तुम्ही नक्की त्याचा राईस म्हणून वापर करा. म्हणजे वरण भात जसा खातो तर भाताच्या ऐवजी हा मिलेट्सचा भात बनवा. बरोबर. आणि पोळी आहे, जी गव्हाची पोळी आहे त्याऐवजी भाकरीचा वापर करा. ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, जसं सीझन आहे, ऋतू आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या याच्यात बदल केला पाहिजे. फक्त मी एक सांगेल, हे जे मिलेट्स आहे आपण ते भिजवून खा असं माझं म्हणणं होतं. 6 ते 8 तास मिलेट्स भिजवणं जरुरी आहे. कारण की हे डिहायड्रेटेड आहे, याला आपल्याला हायड्रेट करणं जरुरी आहे. बरोबर. जर डिहायड्रेटेड खाल्लं तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास किंवा हीट, बरेच लोकांची कंप्लेंट असते की मला मिलेट्स पचत नाहीये, मला त्रास होतो. पण तुम्ही ते भिजवून खा. इव्हन ज्वारी, बाजरी हे पण 6 ते 8 तास भिजवायचं. त्यानंतर त्याला तुम्ही पूर्ण सुकवायचं आणि डब्यात भरून ठेवा आणि मिलेट जे आहे त्याचा राईस बनवा. ज्वारी आहे जी ती दळून आणून पीठ बनवा, भाकरी करू शकता. असं जर मिलेट्स यूज केले तर तुम्हाला त्याचा त्रास पण नाही होणार आणि त्याचे खूप सगळे बेनिफिट्स तुम्हाला दिसतील. जर 3 महिने मिलेट्स यूज केले, इव्हन तुमचं बीपी कव्हर होईल, कॅन्सर कव्हर होतो, इव्हन शुगर पण. तर तुम्ही 3 महिने वापर करून बघा आणि नंतर चेंजेस लक्षात येईल तुमच्या. बरोबर. सो आपले आजी आजोबाच्या काळामध्ये आपण गहू कमी खात होतो, ज्वारी, बाजरी वगैरे खात होतो. पण आपण मधल्या काळामध्ये गहू आणि परत तांदळाकडे वळलो. तर हे काय रिझन झालं असेल? तर मॅम मला असं वाटतं आपल्याकडे आता मैद्याचे पदार्थ, बिस्किट, केक हे पदार्थ खूप जास्त मोठ्या प्रमाणात वापरायला लागलो
आणि त्यामुळे ओबेसिटी वाढली आहे. हो, मुलींना इव्हन पिरियड पण खूप कमी वयात येतात हो, आहे. हो. हे सगळे प्रॉब्लेम्स येत गेले आणि गव्हाच्या चपाती इझिली बनतात. बरोबर. भाकरी बनवायला हार्ड असतात थोडं, भाकरी म्हणा, नाचणी म्हणा आणि बाकीचे पण. आणि ह्या प्रोसेसला जसं मी सांगितलं की 6 ते 8 तास भिजवा, त्याच्यानंतर करा. सगळ्यांचं म्हणजे वर्किंग वुमन आहे, त्यांना पाहिजे तसा वेळ मिळत नाही. या गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो. बरोबर. आपली आजी आणि आई बघा की प्रत्येक पदार्थ स्वतः बनवायची, कोणाला हात नाही लावू द्यायची आणि अतिशय सुंदर पदार्थ बनायचा. हम्म. पण आता कामाच्या घाईच्या वेळेत त्यामुळे शॉर्टकटचा जमाना आला. त्यामुळे ज्वारी बाजरीला गव्हाने रिप्लेसमेंट केलं. पण मग जेव्हा आजार वाढले तेव्हा परत त्याला रिप्लेसमेंट ही आली. आणि तसे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ज्वारी, बाजरी किंवा मिलेट्स हे पदार्थ आहे, यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, लो डायटरी फायबर आहे आणि ग्लुटन फ्री आहे. खूप सगळे ऍडव्हान्टेजेस आहे. जेव्हा लोकांना या गोष्टी माहिती व्हायला लागल्या तेव्हा ते परत ज्वारी, बाजरी, मिलेट्सकडे वळले. सुपर सुपर. सो मिलेट्सला इन फ्युचर म्हणजे फ्युचरमध्ये सुपर फूड म्हणलं जातं. हम्म. तर पुढच्या 10 वर्षामध्ये स्वयंपाकघरामध्ये आपण काय बदल केले पाहिजे जेणेकरून मिलेट्सला सगळ्या पदार्थाला रिप्लेसमेंट म्हणून मिलेट्स आपण युज करू शकतो? नक्की मी सांगेन मॅम, तुम्ही भात, राईस जो आहे तो नक्की चेंज करा. 5 पॉझिटिव्ह मिलेट्स यूज करा बरोबर. आणि त्यानंतर गव्हाची पोळी रिप्लेस करा. गव्हाला आपण ज्वारी, बाजरी अशा भाकरीच्या याच्यात, नाचणी, आणि त्यानंतर शुगर कट ऑफ केली पाहिजे. बरोबर. आणि जे तेल आहे ते कोल्ड प्रेस ऑइलचं म्हणजे घाण्याचं तेल वापरा. आधी पण आपण घाण्याचं तेल वापरायचो, आता पण ते घाण्याचं तेल वापरा. रिफाईंड तेलाला कट ऑफ करा. त्यामुळे आपले आजार पण कमी होतील आणि आरोग्य सुदृढ राहील. बरोबर. सो वजन कमी करणं हा एक खूप मोठा हा झालेला आहे. आता नाही का प्रत्येकाला सुंदर दिसायचं. हा. सो वजन कमी करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करतात. सो मिलेट्स सारखा नैसर्गिक आणि कमी खर्चाचा उपाय आपण त्यांना सजेस्ट करू शकतो का? नक्की मॅम, नक्की. आणि मिलेट्स काय मॅम की याला आहे ना, हे पीक जसं आहे 3 महिन्यात निघतं. याला पाणी पण कमी लागतं. जसं निसर्गाला पण हे म्हणजे शेती जी आहे ती सुपीक बनवतं. आणि त्यासोबत काय होतं, आपल्याला हे फायदेमंद आहे. वजन कमी होतं ते आणि बाकीचे आजारही कमी होत आहे. गोळ्यांचे जे साईड इफेक्ट आहे ते होणार नाही. आणि मिलेट्स यूज केल्यामुळे जसं की आपण म्हटलं की आता बार आहे, जो आपण पर्समध्ये इझिली कॅरी करू शकतो. बरोबर. बाकीचे चॉकलेट्स मेल्ट होतात, पण याच्यात शुगर नाही आहे आणि डेट्स असतात, असं बाइंडिंग केलेलं असतं. त्यामुळे हेल्दी प्रॉडक्ट आहे. तो इझिली कुठेही कॅरी करू शकतो. मुलांना जर पॅनकेकची सवय लागली तर हळूहळू ते मिलेट्स खायला लागतील, भाकरी खायला लागतील. जसं मॅगी आहे, तर मॅगीला रिप्लेसमेंट तुम्ही मिलेट्स नूडल्स करा, मिलेट पास्ता करा. इव्हन त्याचे लाडू आहे. जसं की आपण बघतो की नाचणी आहे ते फक्त आपण लहान बाळाला देतो, पण असा कन्सेप्ट नाहीये. कॅल्शियमची कमी ही महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी तुम्ही रागी, आमच्याकडे रागी चॉकलेट ड्रिंक आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे कॅल्शियमची डिफिशियन्सी कमी होऊ शकते. खूप सगळे बेनिफिट्स तुम्हाला याचे आहेत. सुपर. सो मला एक डे प्लॅन सांगा की ज्यामध्ये मी ब्रेकफास्टला मी काय खाऊ शकते, आफ्टरनूनला काय खाऊ शकते आणि इव्हनिंगला काय खाऊ शकते. म्हणजे 3 दिवसाचे जे 3 मील्स आहेत त्यामध्ये मी मिलेट्सला बाकी फूडला रिप्लेस करून मिलेट्सला कसं इंट्रोड्यूस करू शकते? बघा, आता तुम्ही मॉर्निंगला एक स्प्राउटेड रागी ड्रिंक आहे, ते पाण्यातून घेऊ शकता. बरं. किंवा जर दूध घेत असेल तर दुधातनं घेऊ शकता. त्याच्यानंतर आता सपोज लिटिल मिलेटचा उपमा आहे, तर तो तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता. नंतर दुपारच्या जेवणात ज्वारीची भाकरी घेतली, बाण्याड म्हणजे भगरीचं भात घेतला, वरण घेतलं. आणि संध्याकाळच्या जेवणात तुम्ही जर काही याचं आंबली म्हणून एक पदार्थ असतो, ऍक्च्युली तो सकाळी मॉर्निंगला घ्यायचा असतो, पण जर आपल्याला संध्याकाळी पण आपण आंबील म्हणजे जशी ज्वारीची आंबील आपली आई बनवायची, तसं हे फर्मेंटेड फूड आहे. तर त्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही ही आंबील घेऊ शकतात. काय होतं, हे आंबील घेतल्यामुळे तुमची गट हेल्थ सुधारते. यामध्ये जो प्रोबायोटिक जे डेव्हलप झालेले असतात ते तुमचे गटचे हेल्थ सुधारल्यामुळे तब्येत चांगली राहते. तर तुम्ही जे 5 जे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत त्याची आंबील करून घेऊ शकता. तर आंबील हा खूप छान ऑप्शन आहे फर्मेंटेड फूड. म्हणजे पहिले याला कुक करायचं आहे. जसं की मी सांगेल लिटिल मिलेट, त्याला पहिले
कुक करायचं, त्यानंतर तुम्ही त्याला फर्मेंट करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला कन्झ्युम करा. तर अशा आंबीलचा फायदा आहे. जसं आपले पूर्वज आपण बघत आलोय की महालक्ष्म्यांचा सण असतो, त्या ज्वारीची आंबील करायचे हो. आणि ते प्रसाद म्हणून घ्यायचे. नक्की त्याचे सायंटिफिक काहीतरी रिझन होतं. बरोबर. त्यामुळे तसं तुम्ही आंबील केलं तर तुम्हाला तुमची गटहेल्थ सुधारलेली दिसेल. बरोबर. सो मिलेट्सच्या बाबतीत सर्वात मोठी गैरसमज किंवा चूक काय असू शकते? ऍक्च्युली मिलेट्सचं हेच आहे की लोक अजून पाहिजे तसे अवेअर नाही. बरोबर. इव्हन त्यांना मिलेट्सची नावं पण माहिती नाहीये. मला यातच तर तुम्ही एक तर तो अवेअरनेस, जसं की राळा आहे. हो. राळा आता हा कोणी ऐकलेलाच नाही, पण माझी आजी जेव्हा म्हणते किंवा तुम्ही ती भुलाबाईची गाणी ऐकली हो, असेल, हो. तर नदीच्या किनारी बघ राळा पेरला बे राळा पेरला, असं त्या गाण्यांमध्ये सुद्धा उच्चार होता त्याचा. म्हणजे आपले पूर्वज राळा नक्की वापरत होते. तर राळा झालं, भगर झालं, ब्राऊन टॉप झालं, लिटिल मिलेट झालं आणि फॉक्सटेल मिलेट. असे जर तुम्ही रोज वापरत गेले तर याचे खूप सगळे बेनिफिट्स आहेत. हे जर वापरत गेले, हे नाही वापरले, तर त्याचे बाय प्रॉडक्ट जे आहे, आपण जे प्रॉडक्ट त्यापासून बनवलेले आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. बरोबर. सो आता इंडियामध्ये इव्हन मोदीजींनी पण खूप प्रमोट केले की नाही का मिलेट्सवर फोकस केलेला आहे. सो भारतामध्ये तुम्हाला सगळ्यांना जर संदेश द्यायचा असेल की मिलेट्सवर जनजागृती करायची असेल तर तो संदेश काय असेल? नक्की मॅम. हे हेल्दी फूड आहे. पहिले तर हा जो गैरसमज आहे की याला टेस्टलेस नाहीये, तर तो हा हेल्दी फूड आहे. तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करा. हे फूड ऍज अ मेडिसिन म्हणून काम करेल. तुम्ही मग डॉक्टरांपासून जरा दूर राहाल, तुमचा वैद्यकीय खर्च सुद्धा कमी होईल आणि हेल्थ पण चांगली राहील. हा याचं मेन बेनिफिट आहे. सुपर. म्हणजे फूड ऍज अ मेडिसिन. किती सुंदर आहे. ओके, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड संपवायच्या आधी. ओके. सो ज्वारी की बाजरी? ज्वारी. भाकरी की मिलेट पिझ्झा? भाकरी. वेट लॉस की डायबिटीज कंट्रोल? वेट लॉस. ओके. होममेड की पॅक्ड फूड? हे होममेड. एक मिलेट जे प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे? ब्राऊन टॉप मिलेट. ओके. मिलेट्स मध्ये बद्दल एक मिथ आणि एक सत्य? मिथ म्हणजे हा पचत नाही, हे मिथ आहे. आणि सत्य म्हणजे हे खूप छान फूड आहे. सुपर. सो आज आपला जो पॉडकास्ट बघतायत त्या लोकांना जर आज मिलेट्स चेंज करायचं, आपल्या फूडमध्ये मिलेट्स समावेश करायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे? त्यांनी लिटिल मिलेट पासून सुरुवात करायला पाहिजे किंवा बार्नयार्ड मिलेट पण करू शकता. कारण की सगळ्यांना उपवास असतो, भगर खाल्लेली आहे, ते एक माहिती आहे. पण हे सगळं जे मिलेट्स आहे हे अनपॉलिश मिलेट्स आहे. आपण पॉलिश धान्याकडे जात नाही. अनपॉलिशचे बेनिफिट जास्त आहे. कारण की हे मी आताही सांगितलं तुम्हाला की अनपॉलिश मध्ये खूप सगळे फायबर्स आहेत, प्रोटीन्स आहे, मिनरल्स आहे. तो त्याचा बेनिफिट्स आपल्याला जास्त होतो. त्यामुळे तुम्ही बार्नयार्ड पासून सुरुवात करा. थोडं थोडं धान्य खायला सुरुवात करा. रोजच्या जीवनात भात खा. राईसला तुम्ही रिप्लेस करा मिलेट्स राईसनी. आणि हा भात थोडा थोडा खा. तुम्हाला सवय होईल. 1-3 महिन्यात तुम्ही तुमच्यात नक्की डेफिनेटली ड्रास्टिक चेंज दिसेल तुम्हाला. सुपर. सो सोनल मॅम, मिलेट्स बद्दल जनजागृती आपण नक्कीच करू आणि ह्या पॉडकास्टमुळे खूप लोकांच्या आयुष्यामध्ये चेंज होणार आहे. कारण ते त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये मिलेट्स समावेश करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे भरपूर त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतील. सो तुम्ही खूप छान काम करतायत. MLA कडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच काम करत राहा. आणि आज पॉडकास्ट मध्ये आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमची पण मॅडम मनापासून धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.